दान धर्म करणे नक्कीच चांगले आहे, पण मुस्लिम बोर्डिंग मध्ये एक असा उपक्रम राबवला जातोय जिथं लोकांना मोफत अन्नधान्य वाटप केलं जातं. आणि फक्त अन्नधान्यच नव्हे बरं का, तर गरजू लोकांना औषध वाटपही केलं जातं. ज्यांना खरंच गरज आहे ती लोक इथपर्यंत येऊन पोहोचतात. आणि हा उपक्रम फक्त मुस्लिम बांधवांसाठी नसून हा उपक्रम हिंदू लोकही याचा उपभोग घेताना आपल्याला बघायला मिळतात. तर इथं आहे जाफर बाबा, ज्यांनी हा उपक्रम चालू केलाय. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे कोल्हापूरमध्ये. तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया नेमका हा उपक्रम करण्यामागचा त्यांचा हेतू काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे ते. सय्यद, कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी या संस्थेचा सेवक. परमेश्वराच्या कृपेने ही बैतुलमाल कमिटी 15-20 वर्ष झालं कोल्हापूर जिल्ह्यात सर्व जाती धर्मासाठी एक सेवा म्हणून काम करत आहे. याच्या मागचा उद्देश असा आहे, पैगंबरांनी इस्लाम धर्मामध्ये काही उपदेश दिलेले आहेत की त्या उपदेशावर माणसानं जर पालन केला त्याचं जीवन बी सार्थिक होईल आणि मरण्यानंतर मेल्यानंतर ते जीवन आहे ते बी सार्थिक होईल. याच्यात म्हणजे एक आमासनी एक मंत्र दिलेला असा आहे की तुम जमीन वालों पर रहम करो, आसमान वाला तुम पर रहम करेगा. म्हणजे आपण माणुसकी जपून एक दुसऱ्याच्या मदतीचं कार्य जर करत राहिलो, याच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही, कुठलीही त्याच्यामागे भावना नाही की बाबा मला ह्याच्याबदले हे मिळो ते मिळो. परमेश्वर माझ्यासाठी खुश राहून दे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी हे काम केल्यावर आपल्याला नंतरच्या जीवनात त्याचं यश मिळेल. या उद्देशानं कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी गोरगरिबांची सेवा करत आहे. जातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन येणाऱ्याचं दुःख समोर ठेवून ही संस्था काम करते. या संस्थेत येणारा व्यक्ती हा प्रत्येक जाती धर्माचा असतो. तो गेटच्या आत आला तर आम्हाला तिची जात समजत नाही, त्याचं दुःख कळतंय की बाबा याला काय दुःख आहे, ह्याला कसल्या वेदना आहेत. हा मनुष्य भुकेच्या वेदनेनं आलाय का औषधाच्या वेदनेनं आलाय, ह्याला त्रास कोणचा होतो, त्या त्रास आम्हाला कळून आम्ही त्याची मदत करतोय. आम्हाला तिची जात दिसत नाही, त्याचा धर्म दिसत नाही, तो कुठला आहे, कसा आहे, काय नाही. कोल्हापूर जिल्ह्यातून जो ही व्यक्ती गोरगरीब आहे आणि त्याला लागणारी वस्तू गरजेची त्याच्यासाठी आमच्याजवळ जो येतोय, आम्ही त्याला परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी सेवा करतो. आणि या उद्देशानं कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी गोरगरिबात काम करत आहे. तर तुम्ही काय काय म्हणजे इथं धान्य काय वाटप केलं जातं, किंवा तुम्ही म्हणलं की औषधं दिली जातात, मग ती काय तुम्हाला कसं माहिती होतं की ते आजारी आहेत किंवा त्यांना तो त्रास आहे? आता येणारा व्यक्ती एक प्रश्न घेऊन येतोय, म्हणजे तो आला, त्याच्याकडे एक पत्र असते तिथल्या मशिदीचा किंवा तिथल्या संस्थेचा तालिमीचा की बाबा यांची अशी अशी अडचण आहे, हलाखीची परिस्थिती आहे आणि तुमच्या कमिटीकडून यांना मदत मिळावी. मग ते पत्र बघून आम्ही त्याची चौकशी करतोय की बाबा ही खरं आहे का खोटं आहे. आता काय सगळं खोटं बी चाललेलं आहे, माणसांनी सवय लागल्या मागायची. त्यात जे हकदार आणि गरजू आहे ते त्याच्यापर्यंत मदत पोहोचत नाही. मग आम्ही चौकशी करतोय की बाबा खरोखरच याला ह्याची गरज आहे काय. मग जर त्यांना गरज खरोखर आहे तर त्यांच्या संगत बसून आम्ही एक मीटिंग घेतोय की तुम्हाला काय पाहिजे, काय आता तुमची परिस्थिती आहे. त्यांनी जर म्हटलं की आमच्या घरात मिळवणारं कोण नाही, मिळवणारा अपाहिज आहे किंवा तो हतरुणावर पडलेला आहे, त्याला खाण्याचा प्रश्न आहे, आम्हाला धान्य दिलं तर बरं होईल, तर अशी व्यक्ती त्यांची जी गरज आहे त्या गरजेवर आम्ही त्यासनी मदत करतो. धान्य आमचं आज परमेश्वराच्या कृपेनं 500 घरात 3 महिन्याची साखळी करून धान्य वाटलं जातं. माणसं जसे आहेत, जादा माणसं असली तर कमी, 1-2 असली तर जादा, असं दिवस लावून 3 महिन्याची साखळी आहे. 3 महिन्याच्या साखळीत 500 लोक कोल्हापूर जिल्ह्यातील कुटुंब येऊन त्यांच्या लागणारी वस्तू म्हणजे धान्य, औषध पाणी घेऊन आमच्या जवळून जायला. आज 5 तारीख आहे, तुम्ही आज गर्दी बघत असशीला, 250-150 लोकांना औषधाचं, घरांचं भाडा, लागणाऱ्या वस्तूची, त्यासनी पैशाची जरूरत आज दिली जाते. तरी किती लोकांना आहे पोचते? 500 घरांना तर धान्य जातंय कंपल्सरी, आणि 150च्या वर एक वर काय तर असतील एक 4-5 जण अशी माणसांनी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला औषधासाठी पैसे, घराच्या उदरनिर्वाहासाठी पैसे, वयस्कर आजी आहेत त्यांनी कोण बघत नाही त्यांच्या निर्वाहासाठी त्यासनी पैसे दिले जातात. तर जर कोणी गरजू असेल तर त्यांना हे कसं माहिती होते? आता येत्यात, आता काय चर्चा, 1-20 वर्ष आम्ही समाजात काम करायलोय, प्रत्येकाला कळतंय, कोण ना कोण सांगतंय की बाबा इथं नाही तिथं जावा, त्यांच्याकडनं मदत मिळाचं, एक दुसऱ्याच्या तोंडातून जाऊन माणसं आपल्या जवळ येतात.
म्हणजे प्रत्येक ठिकाणी कसं काही ना काही देताना त्यांच्याकडून प्रूफ मागितलं जातं. हो, आम्ही तुम्ही- त्यांच्याकडनं लेटर मागतोय. हा. त्यांच्या मशिदीचा किंवा त्यांच्या जवळच्या संस्थेचा लेटर मागतोय आणि ते लेटरवर चौकशी करतोय की बाबा हे खरं आहे का, यांनी तिथले रहिवासी आहेत का, हे खरं यांची परिस्थिती जशी ही सांगायला तशी आहे का, ही चौकशी करून आम्ही मदत करतो. आता हे मुस्लिम बोर्डिंग मध्ये सुरू आहे म्हणून विचारते. तर तुम्ही म्हणला मगाशीच हा. की आम्ही समाज बघत नाही, हा. तर गेटच्या आतमध्ये आलं ते माणूसच असतो. हो, बरोबर. मग तुम्ही इथं तरी किती हिंदू लोक येतात आजपर्यंत? बघा त्याला म्हणजे तुम्ही जर आता मी मुद्दा म्हणून सांगालो की कॅमेरावर त्यांचं फोटो दाखवायचा नाही मला. जर त्यांचं फोटो जर मी तुम्हाला आता दाखवलं तर अर्ध्याच्या वर माणसं हिंदू समाजातले बी आहेत आणि मुस्लिम समाजातले आहेत. फोटो त्यांचं का दाखवायचं नाही, त्यासनी वाईट वाटायला नको, त्यांच्या गल्लीबोळात ते कळायला नको की बाबा ही माणसं इथं जाऊन मदत घेतात. शेवट माणूस हा किती बी गरीब असला किंवा किती बी सावकार असला, त्याला कुठं ना कुठं तर एक इज्जत असत्या, एक अब्रू असत्या, एक मर्यादा असत्या. आम्ही देऊन काय त्यांचा संसार होणार नाही, त्यांच्या आयुष्याला पुरणार नाही. आम्ही किरकोळ मदत करतोय. खरं ती मदत करून गाजावाजा करायचा, त्यांचं चेहरं गावभर दाखवायची ही आपल्याला मान्य नाही. नाहीतर मी तुम्हाला त्यांचा आता फोटो दाखवला असता. आता तुम्ही जर बघितला बगैर कॅमेऱ्याने जाऊन तुम्ही जर आज चौकशी केला तर तुम्हाला कळेल की इथं सगळी समाजातली माणसं बसतात. हा निधी, ही देणगी हा. आपण म्हणतो अन्नधान्य कुठून जमा होतं? आमच्या समाजात पैगंबरांनी आम्हासनी एक शिकवण दिलेली आहे की तुम्ही आपल्या पैशातून जकात काढा, की ते गोरगरिबांच्या मदतीसाठी आणि अनाथ विधवा यांच्या सेवेसाठी ते पैसे लावा. ती अशी आमच्याकडे एक प्रथा आहे किंवा आम्हासनी त्याचा एक हुकूमच आहे की तुम्ही एक काढा. मग ती जकात कोल्हापूर शहरमधली ठराविक माणसाची आणि आमच्या जे संस्थेत काम करणारे व्यक्ती आहेत त्यांची आमच्याजवळ जमा होत्या आणि त्या पैशातून आम्ही गोरगरिबांनी मदत करतो. हा उपक्रम राबवण्याचा नेमका हेतू काय आहे? नेमका हेतू म्हणजे अनेक घडामोडी समाजातल्या बघितल्या, अनेक गोरगरिबांची वेदना बघितली, मग काय तर वाटलं की बाबा करायला लागतंय. अनेक त्याला कारणं आहेत, अनेक गोष्टी घडल्या, अनेक कहाणी घडली, कोणाची परिस्थिती आता सगळं सांगत बसता येत नाही. लई काय गरिबांचं वाईट परिस्थिती बघितल्यानंतर आमच्या मनात हे आलं आणि सगळीजण मिळून आम्ही एक ठरवलं की बाबा समाजाची सेवा करायची आणि हे संस्था चालू झाली. अच्छा, हे भरपूर मोठं काम तुम्ही करताय, भरपूर चांगलं काम करताय. हा. पण या उपक्रमा विरुद्ध जाऊन अजूनही जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्या अजून काही वेदना असतात त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला असं काही वाटते का अजून काहीतरी करायचंय तुम्हाला पुढे जाऊन? तसं खूप इच्छा आहे समाजासाठी अनेक काय उपक्रम करावे म्हणून, परंतु काय होतंय आता माणूस करायला लागला तर त्याच्या मागे अडचणी हजार आहेत. कोण चांगलं म्हणतोय, कोण आता आम्हासनी वाईट बी म्हणणारे अनेक व्यक्ती आहेत, चांगले बी म्हणणारे व्यक्ती अनेक आहे. करणाऱ्याच्या मागे जर आपण ताकद लावली तर त्याला हिंमत वाढते, तिची ताकद तोडली तर माणूस आहे त्यातच बसून काम करत राहते. आता नुसतं आम्ही धान्य देऊन किंवा औषधाला उपचार पैसे देऊन, गरजेसाठी पैसे देऊन याच्यासाठी आम्ही थांबत नाही. अनाथ मुलांचं शिक्षण आज आमच्या संस्थेकडून होतंय. गोरगरिबांच्या मुलाचं लगीन आज परमेश्वराच्या कृपेनं आमच्या हातून होतंय. 100च्या वर अनाथ मुलीचं लगीन आज या संस्थेला वर्षातनं लागतंय. अनेक मुलांचं डिस्चार्ज, हॉस्पिटलांचं पेशंटांचं अनेकांचं डिस्चार्ज, त्यांच्या दवाखान्याचं बिल, लागणारी त्यांची वस्तू, हे सर्व काही उपक्रम बैतुलमाल कमिटीच्या कडून होत. खूप त्याला हे आहे, काम आहे, लेकिन म्हणजे ते सगळेच मी तुम्हाला सांगू शकत नाही. आता एक नवरा बायकोच्या भांडणासाठी एक आलेले आहेत बघा, आणि त्यांची आता नवरा बायकोची भांडणं मिटवायचं ते बी काम बैतुलमाल कमिटीनं होतंय. कोविडच्या काळात अनेक काम केलं, परमेश्वरानं ताकद दिली, सगळ्यांनी साथ दिली. मृतदेह दहन करायचं, दफन करायचं, CPRला मदत करायची, गोरगरिबांनी धान्य वाटायचं आणि सलोखा ठेवायसाठी 15 ऑगस्टची एक रॅली आम्ही काढतोय. आणि समाजात काय लागणारी जी अडचण येईल तेव्हा सगळेजण मिळून स्वतःच पैसे घालून, संस्थेचं पैसे घालून आम्ही काम करतो. आता इतक्या मोठ्या गोष्टी करताय तर तुम्हाला टीमची आवश्यकता असेल. नाही, परमेश्वराची कृपा आहे की सगळीजण साथ देतात. सगळीजण आपलं काम धंदा करून राहिलेलं त्यांचं जे वेळ आहे ते संस्थेला देतात, आम्हासनी देतात. आम्ही त्यातच काम करत चाललो. असेच उपक्रम आपल्याला आठवण करून देतात की धर्म किंवा पंथ कोणताही असो, मदत हवी तिथे पोहोचवणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. जाफर बाबांसारखे लोक
खरंच जगासाठी प्रेरणा आहेत आणि यांची ही प्रेरणा आपण खरंच आत्मसात केली पाहिजे.